नमस्कार मित्रांनो, मी विनायक. तुम्ही बघता विना ऑफिशियल फिशिंग. तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आम्हाला कोबिल खत घालायचं. तर कोबिल कसं खत घालतात आता मला दाखवतात. तर अशीच व्हिडिओ आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, या 2 गोण्या आणायला आपल्याला कोबिल खत टाकायला तरी एक 1840 जिरे आणि 10 सवी 2 टाकायच्या. मित्रांनो, गाडीवर टाकल्यात गोण्या. आता डायरेक्ट इकडून रस्त्यांवर वावरा का. तर आता ही गाडी आपल्याला घरात लावायची. आता मग आज धुवून काढली मस्त चकाचक. तर मित्रांनो, इथं गाडी लावतो याच्यात आणि याच्यात आम्ही राहतो. आणि अरे वाला आहे आणि हे इकडं वाला आहे. तर या लय दिवस झाला लायला, पण अजून या शेंगा नाही, फुला नाही. तर सांगता याला दिवाळीला फुला शेंगा येतात असं सांगतात, काय नको काय. तर चला आता आपण आहे ना वावराक चालू. आता दाजी गेला गोण्या घेऊन पुढं. तर आता इथून बादल्या घ्यायच्यात, बेडवा कोबी करायला, त्याच्यामुळे बादल्यात घ्यायचं आणि मग असं खालून खोडान टाकायचं. तर चला मित्रांनो, अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, या एक वावर आहे कोबीचा. परत वर एक वावर आहे तिकडं. ते वरचा वावर झालाय खटकून. आता या वावर राहिला टाकायचा, म्हणजे निम्मा झालाय आहे. तर निम्मा वावर राहिला खट टाकायचा. तर मित्रांनो, आम्ही मिक्स करायला काय चाललं नाही, मोठी टोकरी आणतो. तर आता डायरेक्ट याच्यातच मिक्स करायचं, बादलीत उला टाकायचं. याच्यातून थोडाच घ्यायचा, याच्यातून थोडाच घ्यायचा. झाला पानावर करून मग हास टाकायला लागत. खोडा नाही टाकला, खोडाशे थोडा साईडला टाकायला लागत. तर इथून वरता झाला टाकून, तर इथून इकडं खालतं टाकायचं राहिलं. तर चला आता आपण आहे ना अशी खोड्यातून असा कट हे असं टाकायचं. इकडं या झालं, इकडं वरता टाकायला. तर मित्रांनो, थोडासा राहिला खट टाकायचा. तर आता भरपूर वाकूनच टाकायला आहे. तेच शिवाय लेट आले बरं का आमच्यापेक्षा. तिकडं आमची दाजीची जोडी जाम बिडेला आहे. तर मित्रांनो, खत कमी आला, त्याच्यामुळं आता म्हणजे 2 गोण्या टाकून झाल्या तरी खत कमी आला. तर आता घरी जायचं जेवायला. तर दाजी हातपाय धुईला, पाणी ओढीला आणि त्याला फोन केला, फोनवर बोलत राहिला. तर मित्रांनो, यार हे बेड झालाय. तर इकडं 6 बेड राहिला खत घालायचा, म्हणजे एक झालाय. तर ही आपली विहीर म्हणजे मालकाची. तर किती वर पाणी आलाय बघू शकता तुम्ही. तर आता गँग चालली आहे कोथमीर आणायला. तर दाजी गाडी इसरून चालला घरीच. कर इलेन 10 रुपये लिख तुम्ही. तर तुमशिवाय नाही मस्त कोथमीर घेऊन राहिले. तर कोथमिरीची मुटकी करायला कोथमिरीची सुरेल न्यायची. आता मित्रांनो, आता जेवण करून झालं आहे. तर आता कोबी काढायला आली. तर कोबी काढायचा आला 200-250 कांद काढायचा. मग आता वावरात जायचं आहे, दाजीपूर जायला आहे. तर मित्रांनो, वावरात पोहोचलो आता. तर काल मोकळी कोबी नेली ती गाडीत टाकून. तर आज गोण्यात टाकून न्यायची, जास्त फुटतात त्याच्यामुळं. तर मित्रांनो, चांगले देखून काढायला लागते. खराब झाली जास्त त्याच्यामुळं हे टकला खराब होऊन गेल्या डायरेक्ट. तर दाजी केली सुरुवात गोणीत बरं. तर मित्रांनो, आता 5 गोण्या भरून झाल्यात. तर मित्रांनो, या गोण्या इथून तर तिकडे गाडी दिसत ते खांद्याने असं. आणि एक गोणी सहजन दाजी भाऊ सांगा तुमच्या तोंडात. ते सांगत मी हारलो.
तर मित्रांनो साधारण 60 किलो असेल ना. 60 किलो ती एक कांदा आहे. 50-60 किलोचा एक डाग आहे तो तिथपर्यंत सोपान. आणि तुमची वहिनीना डोक्यालाच लावलं. आणि दाजीच तर आता हेड तापलंय. तर मित्रांनो आता मोकळा कांदा गाडीत नेऊन टाकायचा. 5 डाग भरला पण गोणे कमी आल्या त्याच्यामुळं मग डायरेक्ट आता मोकळाच टाकायचा गाडीत. पार्थक आता लांबून व्हायचं. तर मित्रांनो खरोखर लय जड लागता जाळे आणि लागतं त्याच्यापेक्षा जड आहात. पार्थकून गेलोत. तर मित्रांनो एके जाळीत 12 कांद बसतात आणि आता 3-4 खेप आहे. एक एकाशी शेजान लावून 12 रस्ता खाली 6 आणि वर 6. तर बरीचशी खराब व्हायला आणि जेवढी चांगली तेवढी काढतो आम्ही. तर मित्रांनो कोबीची गाडी झाली भरून आवडीच काढली. रोज शिन्नरला न्यायला लागत रोज थोडी त्याच्यामुळं. तर आता घरी जायचं आहे. शिवायला गाबाळा नाही का हवाय घरी गेल्यावर जायचं आहे. वाचलं. तर मित्रांनो आता शेळ्यांना कोबी न्यायची खायला आणि मग घरी गेलो का परत पाला आणायला जायचं तिकडं बंधारे खाली बाबळीचं.